इंडियन एअरफोर्स भरती 2024 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये इंडियन एअरफोर्स भारतीय हवाई दलात जे 2500 जागांसाठी भरती चालू आहे आणि तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास ठेवण्यात आलाय। तर 12वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना। आणि यामध्ये एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप हे जे पद आहे यामध्ये तर ते सुद्धा आपण समजणार आहे की एक्स ग्रुप साठी काय शैक्षणिक पात्रता आहे, त्याचबरोबर जे एक्स ग्रुप साठी काय अटेंडी शर्त आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, वाय ग्रुप साठी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन कशा प्रकारे आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, पगार तुम्हाला यामध्ये 30,000, 32,000, 34,000, 40,000 अशा प्रकारे भेटणार आहे इंडियन एअरफोर्स मध्ये। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे आणि सिलेक्शन होण्याची जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं काय सांगत आहे, तर या भरतीमध्ये वयोमर्यादा कमी ठेवण्यात आल्या, त्यामुळे भरपूर मुलांना फॉर्म भरता येणार नाही इंडियन एअरफोर्स मध्ये। तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की कॉम्पिटिशन जास्त नाही या भरतीमध्ये। तर इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये अटी आणि शर्ती काय, उंची किती लागते, छाती किती लागते, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला इंडियन एअरफोर्स भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। इंडियन एअरफोर्स भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, इंडियन एअरफोर्सची जी ही भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, हे अग्निवीर अंतर्गत येते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे, तर पहा 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी डब्ल्यूएस, एनटी विजय ओपन, एसबीसी एससीबीसी कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस, एनटी विजय ओपन, एसबीसी 500 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आले आहे, 550 रुपये फी आहे यामध्ये, ठीक आहे। कोणती कॅटेगरी असेल आणि वयोमर्यादा सुद्धा सर्व कॅटेगरीसाठी समान आहे, 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण फक्त 12वी पास ठेवण्यात आला आहे इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये। तुमचा 12वी आर्ट मध्ये जरी झाला असेल तरी फॉर्म भरता येते, सायन्स मध्ये जरी झालं असेल 12वी तुमचा तरी फॉर्म भरता येते, कॉमर्स मध्ये जरी 12वी झालं असेल तरी सुद्धा फॉर्म भरता येते, ठीक आहे। त्याचबरोबर आपण इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे सीबीटी, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये असणार आहे ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे, ठीक आहे। त्याचबरोबर फॉर्म भरण्याचे विद्यार्थी मित्रांनो, इंडियन एअरफोर्स या भरतीचे 7 जानेवारी 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर 7 जानेवारी पासून फॉर्म चालू होता आणि शेवटची तारीख 27 जानेवारी 2024 असणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आता शैक्षणिक पात्रता काय काय लागते मी तुम्हाला ते सांगून देतो। तर पहा, यामध्ये एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप आहे। तर सर्वात पहिले एक्स ग्रुप मध्ये काय शैक्षणिक पात्रता आणि सिलेबस काय लेखी परीक्षेचा ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, एक्स ग्रुप जे आहे यासाठी शिक्षण जे मागते याच्यात आपलं 12वी सायन्स असलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला एक्स ग्रुप मध्ये फॉर्म भरता येते। 12वी मध्ये आपल्याला जे एक्स ग्रुप मध्ये मॅथ विषय असला पाहिजे, फिजिक्स विषय असला पाहिजे आणि इंग्रजी विषय असला पाहिजे, आणि ह्या विषयामध्ये आपल्याला 50% मार्क्स त्या ठिकाणी असले पाहिजे आणि 50%च्या वरता आपल्याला जे 12वी मध्ये असले पाहिजे, तेव्हाच फॉर्म भरता येते एक्स ग्रुप मध्ये, ठीक आहे। आणि तुमचा आता वाय ग्रुप मध्ये जे शिक्षण लागते फक्त 12वी पास लागते, आर्ट वाले सुद्धा वाय ग्रुप मध्ये फॉर्म भरू शकता। तर पहा, वाय ग्रुप मध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते, तुम्ही कोणते म्हणजे आर्ट जरी असेल, काही जर आर्ट वगैरे जर असेल तरी सुद्धा तुम्हाला 12वी पासवर या ठिकाणी वाय ग्रुप मध्ये फॉर्म भरता येते इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये, ठीक आहे। वाय ग्रुप मध्ये तुम्हाला फॉर्म भरता येते 12वी पासवर, आणि 12वी मध्ये आपल्याला जे 50%च्या वरती असलं पाहिजे आणि इंग्रजी मध्ये जे 50 मार्क या ठिकाणी असले पाहिजे, तेव्हाच आपल्याला वाय ग्रुप मध्ये फॉर्म भरता येते। तर हे यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे। आता लेखी परीक्षा तुमची सर्वात अगोदर होणार आहे इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये, सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा होणार आहे। तर एक्स ग्रुप मध्ये जे लेखी परीक्षा होणार आहे, परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न, त्याचबरोबर फिजिक्सचे 25 प्रश्न आणि मॅथचे 25 प्रश्न, टोटल या ठिकाणी 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर वाय ग्रुपचा जर आपण पाहिलं,
आणि एक्स ग्रुपमध्ये पेपरसाठी जो तुम्हाला टाइम भेटणार आहे 45 मिनिटाचा टाइम तुम्हाला भेटणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर वाय ग्रुपचा जो सिलेबस आहे लेखी परीक्षेचा, तर वाय ग्रुपमध्ये तुमची जी पेपर होणार आहे तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे वाय ग्रुपमध्ये, तर ज्यामध्ये असणार आहे इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे वाय ग्रुपमध्ये, आणि बुद्धिमत्ता चाचणीचे आणि जनरल नॉलेजचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। हे दोन्ही मिळून बुद्धिमत्ता चाचणी आणि जनरल नॉलेजचे 30 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न, तर टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि यामध्ये जे तुम्हाला 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे पेपरसाठी, आणि निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुमचा हा वाय ग्रुपचा पेपर असणार आहे, एक्स ग्रुपचा आणि वाय ग्रुपचा। तर तुम्हाला हे समजलं असेल। आणि हा पेपर झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे इंडियन एअर फोर्स या भरतीमध्ये, तर तुमचे असणार आहे यामध्ये ग्राउंड। तर यामध्ये उंची वगैरे किती लागते तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर छाती 75 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। तर एवढी यामध्ये छाती लागते पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर रनिंगचा जर आपण विचार केला तर पहा पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये जे पहिला जो इव्हेंट आहे तर हा 1600 मीटर रनिंग आहे, आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। तर जे पण पुरुष उमेदवार 7 मिनिटाच्या अंदर 1600 मीटर रनिंग मारणार आहे तर ते 1600 मीटर रनिंग पास असणार आहे, ठीक आहे। आणि दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर ते आहे 10 पुलअपचा तुम्हाला मारावं लागणार आहे, 10 पुशअप तुम्हाला या ठिकाणी मारावं लागणार आहे। त्याचबरोबर तिसरा जो इव्हेंट आहे यामध्ये तर तो तुम्हाला जे सिटअप मारावं लागणार आहे 10, ठीक आहे। आणि चौथा जो इव्हेंट आहे यामध्ये तर तो आहे तुम्हाला 20 स्क्वॉट मारावं लागणार आहे, 20 स्क्वॉट, ज्या की खूप सोपे आहे। हे 3 इव्हेंट सोपे आहेत, पुशअप झालं, त्याचबरोबर सिटअप झालं, स्क्वॉट झालं, आणि रनिंग सुद्धा खूप यामध्ये कमी ठेवण्यात आले, म्हणजे 1600 मीटर रनिंगसाठी 7 मिनिटाचा टाइम तुम्हाला देण्यात आलेला आहे। तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे। आणि महिला उमेदवारांचा जर आपण ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांसाठी जे आहे 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। जे पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 8 मिनिटाच्या अंदर मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास त्या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी 8 मिनिटाच्या अंदर तुम्हाला मारावी लागणार आहे। आणि दुसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी तर तो या ठिकाणी सिटअप मारावी लागणार आहे। दुसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी 10 सिटअप महिला उमेदवारांना मारावे लागणार आहे, आणि त्याच्यासाठी टाइम 1 मिनिट 30 सेकंडचा असणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी तिसरा जो इव्हेंट आहे यामध्ये तर त्या 15 स्क्वॉट तुम्हाला मारावी लागणार आहे। तर हे तीनच इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी, 1600 मीटर रनिंग झालं, सिटअप 10 आहे, त्याचबरोबर जे स्क्वॉट 15 आहे। तर असं जे आहे या ठिकाणी इंडियन एअर फोर्स या भरतीचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल असणार आहे, ठीक आहे। आणि आपण पगारचा जर विचार केला, तुम्हाला पगार कशा प्रकारे भेटणार आहे तर हे अग्निवीर अंतर्गत भरती आहे विद्यार्थी मित्रांनो। पहिल्या वर्षी तुम्हाला 30,000 रुपये महिना भेटणार आहे, ज्यातलं तुम्हाला 21,000 तुमच्या हातात भेटणार आहे, आणि 9,000 रुपये तुमचा अग्निवीर कार्पस फंड मध्ये या ठिकाणी जमा होणार आहे, 9,000 पहिल्या वर्षी। आणि दुसऱ्या वर्षी तुम्हाला पगार 33,000 रुपये भेटणार आहे, आणि हाती तुम्हाला 23,100 भेटणार आहे, आणि तुमचा अग्निवीर कार्पस फंड मध्ये जे 9,900 रुपये जमा तुमचा होणार आहे। त्यानंतर तिसऱ्या वर्षी तुम्हाला पगार भेटणार आहे 36,500 रुपये प्रत्येक महिन्याला पगार भेटणार आहे, आणि तुमच्या हाती जो पगार भेटणार आहे 25,580 रुपये तुमच्या हाती भेटणार आहे। आणि तुम्हाला जे अग्निवीर कार्पस फंड मध्ये तुमचे 10,950 रुपये या ठिकाणी प्रत्येक महिन्याला जमा या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर चौथ्या वर्षी तुम्हाला पगार भेटणार आहे 40,000 प्रत्येक महिन्याला भेटणार आहे, आणि हातात तुमच्या 28,000 रुपये भेटणार आहे, आणि 12,000 रुपये तुमच्या या ठिकाणी कार्पस फंड अग्निवीर मध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला पगार भेटणार आहे। तर चांगले जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघाली आहे। त्याचबरोबर तुमचे जे टोटल जे कार्पस फंड मध्ये तुमचा पैसा जो जमा होणार आहे 5.2 लाख रुपये तुमचा या ठिकाणी जमा होणार आहे कार्पस फंड मध्ये, आणि तुम्हाला सरकार यामध्ये व्याजासकट या ठिकाणी डबल न पैसा या ठिकाणी देणार आहे, म्हणजे 11.71 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे पूर्ण टोटल, ठीक आहे। जे यामधले 25% असणार आहे, राहिले 25% मुलांना त्या ठिकाणी परमनंट केला जाणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन एअर फोर्स अग्निवीर या भरतीची। तर चांगली ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आली आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चांगली ही भरती निघाली, आतापासून तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा। चांगले पुस्तक आपण या व्हिडिओ खाली सुद्धा टॅग मध्ये दिलेले आहे, तर ज्यांना सुद्धा घ्यायचे असेल तर इथून तुम्ही ऑर्डर करू शकता, ठीक आहे। तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट तुम्हाला इंडियन एअर फोर्स या भरतीबद्दल माहिती देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय भारत।